हॅलो. दिवसाची सुरुवात गुड म्हणतच उठावं लागतं. असो, चिवसोबत दिवसाची सुरुवात केली. स्किन केअर करणार होते, पण एवढ्यात चिवला काही बेडवरून उठावंसं वाटत नव्हतं. तिला तिथेच खेळायचं होतं तिच्या टॉयसोबत. त्याच्यात खेळता खेळता तिच्या काहीतरी लक्षात आलं की तिच्या हाताला काहीतरी लागले किंवा दुखते कुठेतरी. तर ती मम्मा हे बघ असं म्हणून मला दाखवत होती. मग काय बघितलं आणि माझं स्किन केअर करायला मी सुरू केलं. आता असा बर्फाचा गोळा मी रोज चेहऱ्यावरती फिरवते. ह्याच्यानं किती फरक पडतो मला माहिती नाही, पण मी हे रोज करते. त्यानंतर म्हटलं चला हे होतं आहे, त्यानंतर आपण मॉर्निंग ड्रिंक पिऊन घेऊया. मस्त असं मॉर्निंग ड्रिंक घेतलं, आंघोळ केली आणि मस्त चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं. मग कपडे धुवून गच्चीवर सुकत घालायला जायचं होतं, म्हणून पटकन कपडे धुतले आणि गच्चीवरती गेले. कपडे सुकत घालायचे त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला आमचं गाव आणि गावाकडचं हे कडकडीत ऊन दाखवावं. ऊन असलं जाम असलं होतं की खाली आल्यानंतर मला सगळीकडे अंधार अंधार दिसत होता. बापरे, म्हटलं असो. तेवढ्यात आमच्या अध्याचं काय चाललंय बघा इकडे. चिरमुरे खाते आणि मस्त मजेत तिचा भडंग जो आहे तो खायचा चालू होता. म्हटलं तू खा, तोपर्यंत मी मस्त असा गरमागरम चहा करते माझ्यासाठी. चहा घेतला. आता चहा तर नुसता मला जाणार नव्हता, म्हणून म्हटलं भूक लागली होती तर चपाती आणि चहा खाऊन घेतली. त्याच्यानंतर आज गुरुपुरुषामृत होते, तर म्हटलं चला आज स्वामींसाठी मी तांदळाची माळ करते. तर ती केली आणि अध्याला आंघोळ घालून झोपवून टाकलं. त्याच्यानंतर आज मी उन्हाळे पापड थोडेसे करावे म्हणून हे नवीन ट्राय केले. ह्याची रेसिपी मी नक्की टाकेन. त्याच्यानंतर स्वामींना माळ घातली आणि मस्त असा नमस्कार केला. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.